नमस्कार, मी भारती शिंदे. प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत. नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहताय की नवी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका घोषित झालेल्या आहेत आणि त्याचा आता प्रचार सुरू झालेला आहे. प्रत्येक पक्षाचे उमेदवार हे ताकदीने आता प्रचार करतायत. आज या ठिकाणी मी आलेलो आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे ज्या उमेदवार आहेत ते आज प्रचारासाठी उभे फिरतायत आणि त्याचबरोबर अनेक महिला कार्यकर्त्या सुद्धा या ठिकाणी त्यांच्यावर प्रचारासाठी आहेत. ताई, काय सांगाल की आता जी आपली 2014 नंतर 2025 ला निवडणूक आपली लागलेली आहे आणि नवी मुंबईची जर तुम्ही परिस्थिती पाहता तर आज काय आहे आणि आता जे का उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे म्हणजे शिवयुती असं आपण म्हणूया, या माध्यमातून उमेदवार उभे आहेत, काय सांगाल तुम्ही? आम्ही प्रभाग क्रमांक 5 मधून मी स्मिता सुनील केनी बोलत आहे आणि मी महिला उपशहर संघटिका आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आम्ही कार्यकर्ते एकनिष्ठ आहेत आणि आम्ही प्रत्येक वेळी आमचा एकनिष्ठेचा प्रचार आम्ही करतो. पण आता कसं इलेक्शन कसं झालंय माहितीये, लोकांना इलेक्शनचा अर्थच कळत नाहीये. लोकांना बिनविरोध निवडून देत आहेत. लोकांनी त्याचा आता जागरूक तरी राहिलं पाहिजे की बाबा काय चाललंय काय नाही तर. आणि आम्ही सर्व उमेदवारांना असं सांगतोय की जे आहेत त्यांना पण की आम्ही प्रत्येक वेळेला आम्ही चांगला प्रचार विचार व्यवस्थित करतो तरी आम्हाला कधीच फळ भेटत नाही. आणि जे काही लोक इकडून तिकडून पक्षामध्ये उड्या मारतात, 4 पैसे दिले की ते लोक वोटिंग खरेदी करतात, आणखी मग लोकांना हे करतात. तसे काही लोक असे आहेत की ती लोक पैशाच्या मागे धावतात आणि पक्ष फोडाफोडीचे राजकारण करत बसतात. पण आम्ही असा एक पक्ष आहे की आम्ही एकनिष्ठ उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. तर आम्ही सर्व रहिवाशांना एक विनंती करतोय की जे प्रामाणिकपणे जे उमेदवार तुमच्या दरवाजासमोर येतात वोटिंग मागायला, त्यांना एकदा संधी देऊन तरी बघा. कारण का सुशिक्षित आमचं पॅनल आहे, त्यांना पॅनलला या वेळेला आमचं मशालीचं चिन्ह दाबून त्यांना हे विजयी करा अशी मी सर्व उमेदवार म्हणजे सर्व रहिवाशांना एक विनंती करत आहे की आमची मशाल ही निवडून आली पाहिजे. तुम्ही काही करा, उमेदवारी चांगल्या लोकांना द्या आणि चांगल्या लोकांना त्यांच्याकडे कामं करून घ्या अशी आम्ही सर्वांना रहिवाशांना विनंती करत आहे. फक्त एवढंच की मशाल 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 या मशाल चिन्हाचंच वोटिंग तुम्ही बटन दाबायचं आहे. आणि या वेळेला 4 मशनी आहेत, त्याच्यामुळे लोकांना भरपूर कन्फ्युज होणार आहे. कारण आता तुम्ही म्हणालात की 4 मशनी आहेत. बहुसदस्यीय निवडणुकीपूर्वी आपली 1 सदस्य असायची, आता 4 सदस्य आणि 4 मशीन असणार आहेत. हे आता तुम्ही मतदारांना, आता तुम्ही प्रचार सगळे करताय, तर तुम्ही हे मतदारांना कसं समजून सांगताय की हे म्हणजे या 4ही मध्ये रंग कुठला, ते कशा पद्धतीने बटन दाबलं पाहिजे असं तुम्ही आता कन्व्हिन्स करताय? कारण प्रत्येक मतदार थोडस आता कन्फ्युज झालेलं आहे की आपण कशा पद्धतीने मतदान करायचं. नाही, आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्येक उमेदवार म्हणजे जे रहिवाशी आहेत प्रत्येकाच्या डोर टू डोर प्रचार असा करत आहे की आम्ही त्यांना समजून सांगते ब क ड. अ चा कलर आहे सफेद आहे, ब चा कलर आहे गुलाबी, क चा आहे पिवळा आणि ड चा आहे निळा. म्हणजे आम्ही असं सांगून त्या लोकांना सांगतो अ ब क ड. अ ब क ड चिन्हचे म्हणजे अ मधून एक बटन, ब मधून मशालीचं बटन, क मधून मशालीचं बटन, ड मधून मशालीचं बटन, अशी 4ही बटन दाबल्याशिवाय तुमचं वोटिंग सक्सेसफुल होणार नाही आहे. एक बटन दाबलं की तुमचं वोटिंग होणार नाही, 2 दाबलं तरी होणार नाही, 3 दाबलं तरी होणार नाही. पूर्ण 4 पॅनल सिस्टीम आहे, तर 4ही बटन दाबायचे आहे तर तुमचं वोटिंग सक्सेसफुल होणार आहे. आता हे कसं झालंय, युवा जे नागरिक आहेत त्या लोकांना कळेल, पण ज्याचं जे ज्येष्ठ लोक आहेत
त्यांना हे कळणार नाही, त्याच्यामध्ये वोटिंगचा भरपूर प्रॉब्लेम होणार आहे. त्याच्यामुळे आता सर्वांनी जागृत राहून, जास्त करून युवा लोक त्यांना हे सर्व कळेल, पण बाकी जे ज्येष्ठ आहेत त्या लोकांना मताचं एवढं कळणार नाही. ते एक बटन दाबून बाहेर पक्ष बदलणार नाही, कारण का आम्ही एकनिष्ठ आहे. आम्हाला वडापावाची पैशाची अपेक्षा नाही आहे. आम्हाला पैसा नको, काय नको, फक्त आम्हाला लोकांची 80% आम्ही समाजसेवा करतो, 20% राजकारण करतो. त्याच्यामुळे आम्हाला जे काय होईल ते आम्ही आमच्या पायाला भिंगऱ्या लावून प्रत्येक सेक्टर मध्ये 5 ते 15 पर्यंत आम्ही आमचा प्रचार चालू ठेवणार आहे.